राष्ट्रवादी जर सोलापुरात हे करायला लागला तर काल परवा जे पूर्व भागातलं साखरपेठ बघ गेल्या 2 दिवसापूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सोलापूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या प्रचार सभेदरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक योगेंद्र कोठे यांनी आपल्या भाषणामध्ये जे प्रक्षोभक विधान केले, जातीवाचक विचार मांडले आणि विष रोखणारे वक्तव्य केले, त्यांनी आपल्या भाषणामध्ये सोलापूर येथे नई जिंदगी आणि शास्त्रीनगर सारख्या परिसरामध्ये 50 ते 60 हजार बांगलादेशी आणि पाकिस्तानी राहतात असे बेजबाबदार वक्तव्य केले. त्याचप्रमाणे येथील मुस्लिम बांधवांना त्यांनी जिहादी लांडे म्हणून असा उपरोक्त उच्चार केला. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मुस्लिम समाज या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहतो. आमचे सर्व हिंदू बांधव दलित असो मागासवर्गीय असो या सगळ्या जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात. सोलापूर हा सर्व धर्म आणि हुतात्म्याची नगरी. या नगरामध्ये असे अनेक हिंदू बांधव, साळी बांधव, लिंगायत बांधव असे अनेक समाजाचे लोक असतील जे मोहरमच्या पंजामध्ये सामील होतात. मुस्लिमांचे असे अनेक बांधव असतील जे सिद्धरामेश्वरच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. ही या मतदारसंघाची परंपरा आहे. पंढरपूर शहरामध्ये श्री पंढरीनाथाचं मंदिर आहे. तिथं अनेक लोक तुम्हाला एका महिन्याची एकादशी काढलेले मुसलमान लोक पाहायला मिळतील. ज्या ज्या वेळेस इथं रामनवमी असते अनेक मुस्लिम लोक या रामनवमीच्या आरतीमध्ये सामील झालेले आपण पाहिलेलं असतील. अशा परिस्थितीमध्ये तात्पुरती लोकप्रियता मिळवण्यासाठी केवळ आपण भाजपला किती मदत करतोय, किती आपण भाजपसाठी काम करतोय हे दाखवण्यासाठी अगर कोणी करत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. योगेंद्र कोटे हे ज्या परिवारातून येतात तो परिवार म्हणजे ज्येष्ठ नेते विष्णुपंत तात्या कोटे यांचा परिवार. विष्णुपंत तात्या कोटे हे सोलापूर जिल्ह्याचे पिता म्हणून गणले जातात. त्यांची सगळी हयात काँग्रेसमध्ये गेली. त्यांच्या घरामध्ये सर्व जाती धर्माचा वावर होता. मला वाटतं ह्याच योगेंद्र कोटेने अनेक वेळा मुस्लिमांच्या मांडीवर बसून केळी खाल्ली असतील, आंबे खाल्ले असतील. अनेक वेळा त्या केळ्याच्या आणि आंब्याच्या पेट्या मुसलमानांनी तात्यांना आदरपूर्वक त्यांच्या घरी पाठवले असतील. त्या तांडवाला त्या तात्यांची त्यांना आठवण आली नाही का? परंतु भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन केवळ मुस्लिम समाजांना वाईट बोलून शिवराळ भाषा करून आणि अशी भाषा त्यांनी करत असेल किंवा भारतीय जनता पक्ष या गोष्टीला साथ देत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाचा जमाना आहे, लोक जागृत झालेले आहे. लोकांना कळतंय की विकासाची भाषा, देशाच्या विकासाची भाषा, सबका साथ सबका विकासाची भाषा सोडून आज भारतीय जनता पक्ष जातीवादावर वितरले आहे. मला प्रधानमंत्री यांची एक गोष्टीची आठवण करून देऊ वाटते की प्रधानमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हणले होते कि मैं मुसलमानों को एक हाथ में कॉम्प्युटर और एक हाथ में कुरान देखना चाहता हूँ. मला प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की आपले नुसतं बोलायचे इलेक्शनमध्ये फक्त बोलायचे विधान असतात का? वास्तविक जीवनामध्ये आपण सुद्धा कुठल्या लेवलला उतरता? दुर्दैव आहे. आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. मी विशेष करून पंढरपूर शहर माझ्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि सदर देवेंद्र कोटे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, जेणेकरून जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था, जिल्ह्याचा बंधुभाव, जिल्ह्याची धर्मनिरपेक्षता बिघडता कामा नये. या गोष्टीला तडा जाता कामा नये. कारण की निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकीनंतर आपण सगळे एकत्र असतो. या गोष्टीचं
भारतीय जनता पक्षाने या गोष्टीची जाण ठेवावी, कारण की आपण बी एक पक्षाचे सत्ताधारी आहात आणि प्रत्येक नेत्यांनी या गोष्टीचं जाणीव ठेवून ह्या बोल घेवड्यांना लगाम द्यावा हीच विनंती. जय हिंद जय महाराष्ट्र. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.